तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली। राज्यात महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। पालकमंत्री पदाचा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचल्याची माहिती आहे। संपर्क मंत्र्यांच्या मुद्द्यावरून झालेल्या वादावरही यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे। धनंजय मुंडे यांच्याबाबत एकनाथ शिंदे यांची नाराजी फडणवीस यांनी अमित शहा यांच्या कानावर टाकली असल्याची सुद्धा माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली। राज्यातल्या विविध मुद्द्यांवर महायुतीतल्या अंतर्गत वादावर सुद्धा चर्चा झाली आहे। तर धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अमित शहा यांना दिल्याची माहिती आहे। 20 मिनिटं ही चर्चा झाली। पालकमंत्री पदाचा वाद असेल, या वादावर सुद्धा चर्चा झालेली आहे। रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांसंदर्भात अजूनही महायुतीमध्ये वाद आहे। या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही घोषित होणं बाकी आहे। त्यामुळे ही सगळी चर्चा सगळ्या विषयांच्या अनुषंगानं 20 मिनिटं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये 20 मिनिटांची चर्चा झाल्याची माहिती आहे। फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये 20 मिनिटांची चर्चा झाली। या चर्चेमध्ये नेमके कोणत्या विषय चर्चिले गेलेत तर महायुतीमध्ये सुरू असलेले अंतर्गत वाद, संपर्क मंत्र्यांचा वाद असेल, पालकमंत्री पदाचा वाद असेल, रायगड आणि नाशिक दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे। याशिवाय महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला गेला तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांच्या कानावर घातली। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, खरं तर दोन मुद्दे हे महायुतीच्या अंतर्गत वादासंदर्भातले आहेत। मग ते संपर्क मंत्र्यांचा असेल, पालकमंत्र्यांचा असेल, मात्र तिसरा जो मुद्दा आहे तो धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातला, त्याही मुद्द्यावर चर्चा झाल्याचं समजतं। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस आज सकाळीच दिल्ली दौऱ्यावर गेले होते। त्या दरम्यान अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे आणि आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये नाराजी नाट्य खऱ्या अर्थाने सुरू आहे आणि त्यावर विरोधकांची टीका होत आहे। याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती घेतलेली आहे। कारण एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून सरकारमध्ये नाराज असल्याच्या वारंवार बातम्या येत आहेत। तर दुसरीकडे धनंजय मुंडे प्रकरणावरून महायुती सरकारची बदनामी होते। सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ते विरोधक करतात। तर भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक दिसत आहेत। तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या काळातील भ्रष्टाचार जो आहे तो बाहेर काढला। याचमुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा जी आहे ती महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारची बदनामी होताना पाहायला मिळते। आणि याचमुळे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली। आता नेमकी चर्चा काय झाली हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता अमित शहा एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार का? कारण आपण जर बघितलं असेल तर मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी काही बैठका बोलावल्या होत्या। या बैठकांना एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे कुठेतरी एक वेगळा मेसेज जो आहे तो बाहेर गेला होता। महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवर आज अमित शहा यांच्यासोबत जी आहे ती चर्चा करण्यात आली। खरं सुशांत, त्यामुळे या चर्चेमध्ये नेमके कोणते मुद्दे चर्चेले गेलेत आणि त्या संदर्भात आता अमित शहा काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेले आहे सगळ्या तपशिलांसाठी।